शुभ सकाळ मित्रांनो. तर आज आमच्याकडे येणार आहे पालखी. तर मी आणि माझ्या बहिणीने आता रांगोळ्या काढायला आता सुरुवात केली. तर फायनली आमची रांगोळी काढून झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता 2-3 तास कष्ट करून आम्ही रांगोळी काढलेली आहे. तर नक्की कमेंट करून सांगा की कशी आहे रांगोळी. मी आणि माझ्या बहिणीने काढली आहे. तर नक्की कमेंट करा. ही बघा पूर्ण रांगोळी आमची. तर घरात पण रांगोळी आता काढलेली आहे. काढून जिथे पालखी बसणार आहे तिथे रांगोळी पण काढून झाली आहे. तिथे आजीने रांगोळी काढली आहे. तिच्या पद्धतीने तिने ती रांगोळी काढलेली. आणि हा आहे माझा लुक. तर कसा वाटतंय तर नक्की सांगा. बाहेर आजी आजोबा वगैरे बसले होते. तर मी पण त्यांच्यासोबत बसले होते बाहेर. काकी इकडे काकी पण आहे आमची. आणि ही बघा आमची वाडी आणि मम्मी माझी बहीण आजी आमच्या पालखीची आम्ही वाट. हर फुलांनी सजविली बघा पालखी माझ्या आईची. पालखी माझ्या देवाची, पालखी माझ्या देवाची. डंका वाजे महिमा गाजे ख्यातीची नवलाईची. ख्यातीची नवलाईची, ख्यातीची नवलाईची. साऱ्या देवांना घेऊन बरोबरी वर्षाने येते घरोघरी. साऱ्या देवांना घेऊन बरोबरी वर्षाने येते घरोघरी. डोळे भरून बघता माय मनासी आनंद जाईलाय. असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी आईलय. तसं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. तसं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. हौस ही भक्त गणाची ग अन पूर्वी तो इच्छा मनाची ग. हौस ही भक्त गणाची ग अन पूर्वी तो इच्छा मनाची ग. या शिमग्याचा सोहळा बाय आमच्या मनानं भरलाय. असं पालखीत बसून बाय बाय माझी दाराशी येईल.